जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 5/1/2026 पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार चांगला जोर धरत आहे. प्रभाग नंबर 22 डाईस प्लॉटमधील भाजप मित्र पक्षाचे उमेदवार मृणालताई कांबळे यांच्याशी बहुजन प्रवाह चॅनलने साधलेला संवाद पहा. आहे ना सगळे तिकडून अंधार येईल. हा असा अंधार येईल. असं घ्या बघितलं का नाही. हा बस विजयाची अशी. हा विजयाची खून. तू कर ना. हा जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतोय. आज आपण मृणालताई बापूसाहेब कांबळे यांचे हे उमेदवार आहेत. ह्या ताई तर त्यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी संपूर्ण प्रचार सुरू आहे. प्रचार चालू असताना प्रचार जोर धरलेला आहे. तर आपण थेट त्या ताईंशी आपण संपर्क साधणार आहोत. त्या भाजप मित्रपक्ष RPI वगैरे सर्व हे मित्रपक्ष आहेत, त्यांच्या वतीने ते उमेदवार म्हणून उभे आहेत. तर त्यांचा प्रचार कसा चाललाय, कसं नियोजन आहे, काय करता येते, त्यांची पुढची रणनीती काय आहे, तर आपण थेट मृणालताई कांबळे यांच्याशी संपर्क साधतोय. तर आपण पाहत राहा बहुजन प्रवाह न्यूज चॅनल. हा ताई, आपलं नाव सांगा. मी मृणाल बापूसाहेब कांबळे, प्रभाग क्रमांक 22 काशीवाडी डायस प्लॉट, भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इकडून एक अधिकृत उमेदवार आहे. आपला गट आहे अ गट. मी उभी राहिलेली आहे. हा, आणि आता आपल्या कामाची म्हणजे आपण प्रचार करता सध्या, तुमचा प्रचार चालू आहे. तर प्रचार कशा पद्धतीने चालू आहे, प्रचार म्हणजे प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद आम्हाला खूप छान भेटतोय. अच्छा. भारतीय जनता पक्ष तर आहेच आहे, परंतु आमच्या कामाची पण म्हणजे माझे वडील गेले 40 वर्ष समाजसेवा करतात. अच्छा. आणि त्यांचाच वसा मी घेतले. हा, म्हणजे तुम्हाला वलय आहे वडिलांची. ओके. माझे वडील गेले 40 वर्ष इथे काम करत होते आणि 96 पासून ते नगरसेवक होते 10 वर्ष. हो. आणि त्यांचं काम मी आतापर्यंत बघत आले आणि तसंच काम मी इथून पुढे चालू. तर आपण समजा तुम्ही वडिलांच्या समाजसेवेमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. वडिलांना 40 वर्षापासून ते समाजसेवा करतायत आणि राजकीय क्षेत्रामध्ये नगरसेवक सुद्धा होते. तर त्यांच्या हातून असे काय कामं घडलेले, तर असं तुम्हाला काय वाटतं की तुम्ही काय करणार आहात? निवडून आले तुम्ही, समजा तुम्हाला जनतेने निवडून दिलं, तर तुमचं असं महत्त्वाचं काम कुठलं असेल की ह्या प्रभागामध्ये असे काम आहे की तुम्ही ते करून दाखवले नाही का, किंवा लोकांना असं काय अभिप्रेत आहे? आता मी माझा प्रभाग जर बघितला, बहुतांश प्रभाग हा झोपडपट्टी आहे. हो. हो. आणि त्याच्यामध्ये आज आम्ही ज्या ठिकाणाहून होतो, आम्हाला अर्धा भाग हा नवीन भाग आहे. जसं की डायस प्लॉट वगैरे जो एरिया आहे तो नवीन आहे. आणि लोह्यानगरचा कायापालट हा माझ्या वडिलांनी केलेला आहे. तसंच आम्हाला आमचा जेवढा प्रभाग आहे त्या सगळ्या प्रभागाचा कायापालट केला. आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे पुण्यामध्ये सगळ्यात मोठी SRA ही बापूसाहेब कांबळे. तशीच आपण लोकांना पक्की घरं देणार आहोत. लोकांचे जे पण प्रॉब्लेम असतील ते सगळे आपल्याला 100% सोडवायचे. एवढंच आहे. आणि दुसरी गोष्ट की ड्रेनेज पाणी तर खूप कॉमन आहे, ते सगळ्यांनाच प्रश्न असतात ड्रेनेजचे पाण्याचे. परंतु लोकांना पक्की घरं, महिलांचे रोजगार, महिलांचं सक्षमीकरण, महिलांचे हेल्थ इश्यू, या सगळ्यांवर आपण काम करतो. तुमचं शिक्षण काय? मी BCom आहे आणि मी CS च्या लास्ट इयरला. म्हणजे अचानक तुम्ही राजकारणाकडे वळण्याचे कसं काय निश्चय केलं? याच्या अगोदर माझे भाऊ होते. जसं आरक्षण पडलं, महिला आरक्षण पडलं, तर वडिलांनी निर्णय घेतला की तू उभी राहा म्हणून. आणि पक्षालाही वाटलं की मी एक कॅपेबल आहे, त्याच्यामुळे पक्षानेही एक कॅपेबल जबाबदारी दिलेली आहे. तीच जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडणार आहे. तर आता समजा या भाजप पक्षामध्ये तिकिटांची जी वाटप झालेली आहे, तर बहुतांश लोक नाही का, म्हणजे असे उमेदवार जे आहेत, काही लोकांना मिळालेली उमेदवारी, काही लोकांना AB फॉर्म मिळालेला नाही, काही नाराज आहे, संतुष्ट आहे. तर तसं तुमच्याबरोबर घडलंय का, किंवा तुम्हाला वेटिंगला ठेवलेलं आहे, किंवा असं काय घडलंय का, तुमचा फर्स्ट नंबर लागलाय, तुम्हाला तिकीट जाहीरच होतं, असं काय होतं का?
का तुमचा वशिला वगैरे होता का असं काय? नाही. बरं. आम्ही समक्ष जाऊन जसं पक्षाचा प्रोटोकॉल होता तो सगळा फॉलो फॉलो केला. केलेलं आहे. अच्छा. इंटरव्ह्यू घेतला. बर. ठीक आहे, काही जणांचं असतं विजय पराजय सगळ्यांचा असतो, ते मान्य करायचं असतं. हो. त्या ठिकाणी मी असेल ते मीही मान्य केलं असतं, असं काही नाही. त्यांच्या दृष्टीने मी कॅपेबल होते म्हणून त्यांनी मला दिलं. असं नाहीये की आम्ही वशिला लावला किंवा काय केलं. त्यांनी आमचं कार्य बघितलेलं आहे, वडिलांचं कार्य बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांना असं वाटलं की यांचाच वसा मी पुढे चालू. त्यांची मुलगी असल्यामुळे मी तो वसा पुढे चालवणारच आहे आणि पक्षालाही ते माहिती आहे. त्याच्यामुळे पक्षाने आमचा तर आता तुमचा जो प्रचार चालू आहे, तुम्ही कुठल्या किती मोठा प्रभाग आहे, एकूण लोकसंख्या किती आहे प्रभागाची लोकसंख्या, आणि कुठपर्यंत तुमचा प्रचार सुरू झालेला आहे? तुम्हाला प्रतिसाद महिलांचा वगैरे नागरिकांचा कसा मिळतोय? तुम्हाला कसं वाटतं की तुम्ही किती हजार मताने किती लीडनी येऊ शकता? तुम्हाला असं एक अंदाज येत नाही का? येणार तर हा तर तुम्ही असं तुम्हाला निश्चित तुमचं काम दिसते, पण किती मतांनी यात तुम्हाला असं वाटतं? अंदाज तर आपण जे मी 20,000च्या वरतीच अपेक्षा करते, 20-30 हजारापर्यंत जे मी अपेक्षा करते, लीडनीच अपेक्षा करते. जसं मला प्रतिसाद भेटतोय, लोकांचं प्रेम भेटतंय, ते खूप जास्त भेटतंय. आता एक सभा होती तिथं तर लोकांनी इतकं प्रेम दाखवलं की मला भरून आलं ते. त्याच्यामुळे लोकांचा छान प्रतिसाद आहे आणि मी अपेक्षा करते की लोक मला बहुमतांनी विजयी करून देतील. बरं, आता आपण पुढे जाऊया. आता तुमच्या बरोबर ज्या महिला संघटना आहेत, बचत गट आहेत किंवा अनेक अशा महिला आहेत, उद्योजक महिला आहेत, तुम्ही त्यांना तयार करणार आहात. मग अशा किती महिला तुमच्या बरोबर प्रचार आहेत? माझ्यासोबत एकूण 20-30 महिलाच असतात. मी जास्त काय होतं काही ठिकाणी मी असं प्रयत्न करते की मी प्रत्येक घरापर्यंत मी पोहोचेन. मी नवीन असल्यामुळे माझा परिचय कमी, माझ्या वडिलांचा परिचय जास्त, त्याच्यामुळे आपण जास्त करून हाऊस टू हाऊसवरच बरं. आता हे महानगरपालिकेमध्ये आपण प्रथम जाणार आहात, तर एकूण टोटल इथं बहुसंख्याक लोक आहेत, सर्व जाती धर्माचे आहेत. तुम्ही एकदम गुन्ह्या गोविंदाने सर्व लोक तुमच्या बरोबर राहतात, तुम्ही सर्वांची सेवा करताय, सर्वांना तुम्ही हे करताय, समजून घेताय, नाही का? तर नेमकं असं मोठं कुठलं असं काम, एक ठोस काम की तुम्ही नाही का करून दाखवणार आहात, असं कुठलं काम आहात मला मी या वार्डासाठी असं तुम्ही असं काय करावं वाटतं तुम्हाला, असं नाही का? शाळा म्हणा, काय म्हणा, किंवा असं काय? मुलांसाठी क्रीडांगण आपल्याला ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर त्या मुलांना खूप छान, म्हणजे त्यांचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे, ह्या गोष्टी करायच्या. दुसरी गोष्ट, आपल्याला झोपडपट्टी मुक्त प्रभाग करायचा. सगळ्यांची अपेक्षा असते हो की आपल्याला एक फ्लॅट असावा, हे असावं. जर आपल्याला शासनाकडून जर भेटत असेल तर आपल्याला देण्यात काही अडचणच नाही. असं नाहीये की आता देणार आहे, याच्या अगोदरही दिलेले आहेत. आज आपल्या 7 बिल्डिंग उभे आहेत आणि याच्यामध्ये 1000 लोक राहतात. हो, 1000 लोकांना आम्ही घर दिलेले आहे. अजून 4 बिल्डिंगांचं उद्घाटन होणार आहे. ते इलेक्शन झाल्यानंतर ना आम्ही सगळ्यांना घर वाटप करणार. खूप छान, ताई, धन्यवाद, आपले आभार. बापूसाहेब, आपल्या बहुजन प्रवाह चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आपली सुकन्या तुम्ही या प्रभागामध्ये भाजपकडून नगरसेविका म्हणून इलेक्शन लढवत आहात. तर तुमच्या कामांची पावती, तुमचं काम, हे कामं सांगते की बाबा तुमचं काम खूप मोठं आहे. तुम्ही या प्रभागामध्ये नाव देखील केलेलं आहे, सर्वांसाठी तुम्ही धावून आलेले आहात आणि लोकही कबूल करतात, ते सर्व तुमच्या पाठीचे आहेत. तर तुम्ही ताईला जे उभं केलेलं आहे त्यांना तुम्ही प्रोत्साहन केलेलं आहे. तर तुमच्या कुठल्या असं तुम्हाला काम असं वाटतं की ह्या कामाला जाऊन माझी मुलगी एवढ्या लेटली आहे, असं कुठलं काम आहे तुमचं? मी 2012 ते 17 जेव्हा नगरसेवक दुसऱ्यांदा निवडून आलो, त्यावेळेस लोह्यानगरचा विकास मोठ्या प्रमाणावर होता. ड्रेनेज लाईन असेल, पाण्याच्या लाईनी असतील, टॉयलेट असतील, सगळं अगदी, आणि कॉन्क्रीटीकरण घराघरात, सगळ्या गल्लीबोळा कॉन्क्रीट रस्ते, सगळं चकाचक विकास केला. त्याच्यानंतर मी SRA स्कीम, झोपडपट्टीतील लोकांना स्वतःचं पक्क घर मिळावं म्हणून काम सुरू केलं. त्या प्रयत्नात मला एवढं यश आलं की मी लोकांना जो आपल्या लोह्यानगरमध्ये 2526 घरं आहेत, त्यातनं मी 1000 घरं आता बांधले. एवढं मोठं काम आपल्या महाराष्ट्रात केलं नाही, ते आम्ही केलंय. मग आता म्हणलं की
कारण 2017ला माझ्या मुलांनी इलेक्शन लढवलं, थोड्या मतांनी त्याचा पराभव झाला. आता त्याचं काम सतत चालू होतं पक्ष, आणि भारतीय जनता पार्टीचं मी 84 सालापासून काम करतो, आणि इथं आमची बांधणी चांगली आहे पक्षाची. हो, आणि पक्षाची बांधणी संघटन चांगलं असल्यामुळं आम्हाला पक्षाने कधी आम्हाला डावललं नाही. मला 6 वेळा उमेदवारी येते, 6 वेळा. किती वेळा तुम्ही जिंकले? 2 वेळा. आता ही 6वी वेळ आहे. 6वी वेळ? 2 वेळा जिंकली. आता ही 3ऱ्यांदा जिंकली. तर मग महिला आरक्षित पडला. महिला आरक्षित पडल्यानंतर पक्षाने सांगितलं की तुम्हाला महिला उभी करावी लागेल. माझी मुलगी शिकलेली, BCom CSE करते. मग म्हणलं मग तू राजकारणात ये, काय हरकत नाही. आणि तिला आम्ही पूर्ण अधिकार दिलेला, आम्ही तिच्यावर कुठला हस्तक्षेप करत नाही. तिने तिच्या मनाने काम करायचं, कार्य करायचं, समाज कार्य करायचं. तिला लहानपणापासून तसे आवड आहे, आणि तिने बघितलंय मी कसं काम करतो, काय करतो, म्हणून तिला माहिती आहे सगळं. ते वडिलांचा वसा आहे, आणि वडिलांचे सामाजिक काम त्यांच्या पावलावर घेऊन काही चाललेलं आहे. तर तुमचं सामाजिक काम करत असताना तुम्हाला असं विरोध वगैरे काही झाला? भयंकर विरोध झाला. सामाजिक काम करत असताना एवढा विरोध झाला की भयंकर विरोध झाला. मला कधी 2 वेळा जेलमध्ये जावं लागलं. विकासाचं काम करत असताना खोटे नाटे आरोप करून मला 2 वेळा जेलमध्ये टाकलं. हो, मग असा विरोध होतो. विरोधाशिवाय मजा नाही काम करायला. तुम्ही त्यांना न जुमानता आपण धानाजीने काम चालू ठेवलं. आपल्या कामाला यश आलं, आणि आपलं काम परिपक्व झाले. खूप छान. आणि आता आम्ही ह्याच्यावर थांबलो नाही, तर आम्ही पुढे बी आता हे काम चालू ठेवलंय. आणि प्रभागात काशेवाडी झोपडपट्टी, डायस प्लॉट, ह्या झोपडपट्ट्यात सुद्धा आम्ही SR लागून लोकांना स्वतःची पक्की घर द्या. त्याच्यावर लोकांचा एवढा प्रतिसाद आहे मुरुनाला की लोक आम्हाला म्हणतात की आम्ही तुम्हालाच निवडून देऊ, कारण आम्हाला पक्की घरं तुम्हीच द्या. आमचा कुणावर विश्वास नाही. लोकांनी खूप भोगले. काम पाहिजे. कारण जे निवडून जातात 10-15 वर्ष कुणी डुकून बघत नाही. ड्रेनेज लाईनचं काय चाललंय, टॉयलेट काय, एवढी अवस्था बेकार आहे की महिलांचं आरोग्य धोक्यात आले, लहान मुलांचं आरोग्य धोक्यात आलं. जर त्यांना आपण जर हा विकास करून दिला तर आपण आपल्याला लोक पाठीशी उभं राहतो. आणि आता आम्ही कुठलाही स्वार्थ बघत नाही. लोकांना कुठलाही खर्च नाही. आज गव्हर्नमेंटची त्या फ्लॅटची किंमत 27 लाख रुपये आहे. असा फ्लॅट आम्ही त्यांच्या स्वतःच्या नावावर करून देतो. त्या माणसाला 1 रुपया खर्च नाही, काहीच नाही. स्टॅम्प ड्युटी सुद्धा भरायची नाही. खूप छान. अशा प्रकारे आपण इथं कामं केलेली. त्यामुळं आता अशी मागणी आहे काशेवाडीमध्ये, डायस प्लॉटमध्ये, की तुम्ही आमच्या इथं या, तुम्ही ही स्कीम करा. म्हणजे तुम्ही निवडून द्या आणि तुमच्या इथे स्कीम करू. सत्ता नसताना मला 9 वर्ष लागले 6 बिल्डिंग उभा करायला. सत्ता असेल तर मी 3 वर्षात 9 बिल्डिंग उभा करू. अशा प्रकारे माझं सामाजिक कार्य आहे. हे सामाजिक कार्य जास्त, राजकारण कमी. बरोबर. आता हे आपण हे इलेक्शन जर 25 वर्ष येत आहे, परंतु आता हे महानगरपालिकेचं इलेक्शन लेट आलेलं आहे. आणि नागरिकांचा असं एक धोरण असतं की असं एक त्यांच्या प्रचार त्यांच्यामध्ये होतो. त्यांना वाटतं की 5 वर्षात एकदा उमेदवार येतो, नाही का, कशाला आपण सोडायचं. तर काही उमेदवार, काही लोक, काही पक्षाचे लोक किंवा काही इतर लोक पैशाचा चोरडा करतात, पैसे वाटतात ते, आणि लोक बी विचार न करता अशाला बळी पडतात. ह्या लोकांना तुम्ही काय सांगता? मी लोकांना एकच सांगू इच्छितो, कोणाच्या आमिषाला बळी पडू नका. पैसे कोण वाटतो ज्याचं कधीच काम केलेलं नाही, त्यांनी कुठलं कार्य केलेलं नाही, तो उभा राहिलाय. आता पैशाच्या बरोबर उभा राहिलाय, आणि तो लोकांना मतदारांना गृहीत करतो की आपण यांना पैशावर आपण मत देऊ शकतो. आणि मग तो माणूस 5 वर्ष डुकून बघत. त्याच्याकडे जर आपण एखादं काम घेऊन गेलो तर तो आपल्याला निग्लेक्ट करतो. त्याचं काय काम आहे, पैसे घेतले. बरोबर. आणि मग मतदारांना एवढंच म्हणलं की कुठल्या आमिषाला बळी पडू नका, कोणाकडनं काही घेऊ नका, वस्तू रूपात घेऊ नका, पैशाच्या स्वरूपात घेऊ नका. तुम्ही मत द्यायचं, तुम्हाला जो आवडतोय त्याला मत द्या. जो तुमचा काम, ज्याच्यावर विश्वास आहे, जो काम करतो त्याला मत द्या. मग पैशाच्या आमिषाला वळ पडून मत देऊ नका, आपलं स्वतःचं मत विकू नका. कारण झोपडपट्टीतल्या माणसाला गृहीत धरलं जातंय. तुझा माणूस दारूवर, बिर्याणीवर विकला जातो, 500 रुपयाच्या नोटीवर विकला जातो. ही जी लोकांची प्रतिमा झाली झोपडपट्टी, ती बदलली पाहिजे. आपल्या भागातील आणि भाई मुलांनी हे सामाजिक कार्यकर्ते हे सुद्धा भाग घेतात, त्यांचं काम करतात. ते प्रचार चालू आहे त्यांच्या, चांगल्या प्रकारे त्यांचं काम उत्तम आहे. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की ताईचा जो प्रचार आहे तो कसा चाललाय, पुढे कसं काय नियोजन आहे. संजयजी कांबळे, तुमचं प्रथम बापूसाहेब कांबळेतर्फे तुमचा हार्दिक आभार. तुम्हाला काही LIB रिपोर्ट मिळाला असेल, कुठलाही रिपोर्ट मिळाला असेल मला माहित नाही, पण तुम्ही ज्या अर्थाने आमच्याकडे आलात त्याबद्दल बापूसाहेब कांबळेंतर्फे तुमचा आभार.
अरे आभार मानतो. पण तुम्ही ज्या आशेने आलात, ज्या प्रेमाने आलात, ज्या म्हणजे ह्याच्याने आलात, काय असेल ते तुमच्या मनाने. एक सांगतो, देशाचे नेतृत्व आपले नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र फडणवीसजी, पुणे शहराचे नेतृत्व मुरलीधर मोहोळजी, आमचे कसबा विधानसभाचे नेतृत्व हेमंत रासनेजी आणि आमचे प्रभागाचे नेतृत्व माझी बहीण मुनालताई कांबळे. हे नेतृत्व. आता आमचं काम पूर्ण झालं, पण ते नियोजन हे काय लागलं, आपले इलेक्शनचे काय आचारसंहिता लागल्यामुळं आम्ही काही करू शकलो नाही. पण आम्ही येत्या 18 तारखेला काय करू. पण तुम्हाला माझी विनंती आहे, हे तुम्ही तुमच्या माध्यमातून, तुम्ही भारताचे 4 स्तंभ आहेत, त्यातनं तुम्ही एक लोकांना विनंती करा की माझी बहीण, माझी ताई, आमची मुलगी ही निवडून आली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. संजयजी तुमचा नम्र विनंती आहे.